Good morning, student. See this next topics of issue of debenture. So this first points of provisions for issue of debenture as per Companies Act 2013. So this which of this provision for this issue of debenture. So this first points of no voting rights. A company cannot issue debentures with voting rights. Debenture holders are creditors of the company and so they do not have any voting rights except in matters affecting them. कर्जरोखे विक्री करत असताना कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्रीच्या ज्या काही तरतुदी सांगितल्या त्या तरतुदी आपण पाहतोय. त्यामध्ये पहिला पॉईंट सांगितला की मतदानाचा अधिकार नाही. मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात, त्यामुळे त्यांना मतदानाचा स्पेसिफिक असा अधिकार दिलेला नाही. काही परिणाम करणाऱ्या गोष्टी वगळता त्यांना मतदानाचे कोणतेही अधिकार नसतात. Second, types of debentures. A company can issue secured or unsecured debentures and fully or partly convertible debentures or non-convertible debentures. To issue convertible debentures, a special resolution has to be passed in the general meeting. All debentures are redeemable in nature. दुसरा पॉईंट कर्जरोख्यांचे प्रकार. कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची, पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरीय कर्जरोख्यांची किंवा अरूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. सर्व कर्जरोख्यांची परतफेड ही करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस कंपनी कर्जरोख्यांच्या माध्यमातून हे भांडवल जमा करणार आहे, त्यावेळेस त्या कर्जरोख्यांच्या प्रकारानुसार प्रत्येक कर्जरोख्यांची ही परतफेड कंपनीला करणं भाग आहे. त्यानुसार कर्जरोख्यांची परतफेड करूनच काय करते कंपनी, ते कर्जरोखे परत केले जातात. नेक्स्ट नंबर थर्ड, पेमेंट ऑफ इंटरेस्ट अँड रिडम्पशन. A company shall redeem the debentures and pay interest as per the terms and condition of their issues. व्याज देणे व परतफेड. कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करताना अटीनुसार कर्जरोख्यांवरील व्याज व कर्जरोख्यांची परतफेड करावी लागते. ज्यावेळेस कंपनी कर्ज व भांडवल म्हणजे कर्जरोख्यांच्या स्वरूपात भांडवल जमा करते, त्याला कर्ज व भांडवल असं म्हटलं जातं. आणि त्या कर्ज व भांडवलाचा मोबदला म्हणून कंपनीला त्या कर्जरोखेधारकांना व्याज द्यावं लागतं. मग ज्या अटी दिल्या आहेत त्या अटीनुसार कर्जरोख्यांवरील व्याज त्या कर्जरोखेधारकांना देणं बंधनकारक आहे. Next number fourth, debenture certificate. Company has to issue debenture certificate to the debenture holders within 6 months of allotments of debenture. कर्जरोखे प्रमाणपत्र. कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप कर्जरोखेधारकांना करावे लागते. म्हणजे कर्जरोख्यांचं एकदा वाटप केले की 6 महिन्यानंतरला म्हणजे 6 महिन्यात कंपनीनं काय करायचे, ते कर्जरोखे प्रमाणपत्र त्या कर्जरोखेधारकांना वाटप करायचं आहे. Next number 5, create debenture redemption reserve. Company has to create a debenture redemption reserve account out of profit of the company available for payment of dividend. This money can be used only for redemptions of debentures as per company's share capital and debentures. Amendment Rules 2019 MCA has removed debenture redemption reserve requirements for listed companies, NBFC and housing finance companies. नंबर 5 सांगितले, कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे. लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावा लागतो. निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठीच केला जातो. कंपनी भागभांडवल व कर्जरोखे सुधारणा कायदा 2019 नुसार कंपनी व्यवहार मंत्रालयाने म्हणजेच MCA गृह वित्तपुरवठा कंपन्या, बिगर बँकिंग वित्तपुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्जरोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही. कंपनीला जे काय
व्याज द्यायचं आहे किंवा कर्जरोख्यांची जी काही परतफेड करायची आहे त्या परतफेड करण्यासाठी कंपनीला स्वतंत्र राखीव निधी निर्माण करावा लागतो आणि त्या राखीव निधीतूनच ह्या कर्जरोख्यांची परतफेड केली जाते. Next, number 6, appointment of debenture trustees. If the company issue prospects or invites more than 500 people, either to public or its member, company has to appoint one or more debenture trustees. Debenture trustees protect the interest of the debenture holders. Company has to appoint trustee by entering into a contract with them called as debenture trustee deed. 6 नंबरचं सांगितलं की कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती करणं. कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा 500पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करते. अशा वेळी कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. कर्जरोखे विश्वस्त कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करत असतात. कर्जरोखे विश्वस्त नियुक्तीच्या वेळी त्यांच्याबरोबर करार करावा लागतो. त्यास विश्वस्त करार असं म्हणतात. बऱ्याच वेळा असं होतं की कंपनी जे काही कर्जरोखे विक्रीला काढले ते कर्जरोखे विक्रीला जात नाहीत असे कंपनी वाटत असेल तर ते कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी कंपनी कर्जरोखे विश्वस्तांची काय करत असेल, नियुक्ती करत असते. Next, number 7, debenture trustee can approach NCLT. Debenture trustee have a redress the grievances of debenture holders if the company default in repaying the principal's amount on maturity or defaults in paying interest thereon. The debenture trustee can approach the National Company Law Tribunal for redressal. NCLT can direct of defaulting company to repay the principal amount or interest. नंबर 7 सांगितले कर्जरोखे विश्वस्तांचा NTLCशी संपर्क काय. कर्जरोखे विश्वस्तांना कर्जरोखेधारकांच्या तक्रारीचे निवारण करावे लागते. जर कंपनी कर्जरोख्यांची मूळ रक्कम व व्याज कर्जरोखेधारकास देण्यास दोषी आढळल्यास कर्जरोखे विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे संपर्क साधू शकतात व कर्जरोखेधारकांच्या तक्रारीचे निवारण करू शकतात. NCLT कंपनीस मूळ रक्कम किंवा व्याज देण्याचे आदेश देऊ शकते. बऱ्याच वेळा असं होतं की कर्जरोखेधारक आहे त्यांना त्यांचा व्याज वेळेवरती मिळत नाही, तर अशा वेळेस ह्या NTLCशी संपर्क साधून कर्जरोखे ह्या कर्जरोखेधारकांना विश्वस्त ह्या कर्जरोखेधारकांना त्यांचा अधिकार त्यांना देण्याचं काम करत असतात. नेक्स्ट, number 8, impose restrictions. When the debenture trustees is of the options that the assets of the company are insufficient or likely to become insufficient to redeem the principal's amount of debentures, it may approach the NCLT. NCLT can order a company to restrict increasing further liabilities so as to protect the interest of the debenture holders. नंबर 8ला सांगतो की निर्बंध लादणे. जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नसते तर असे कर्जरोखे विश्वस्त असं वाटते त्यावेळेस ते NCLTशी संपर्क साधतात. कर्जरोखेधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी NCLT कंपनीला कर्जरोखेधारकांची देणी देण्यासाठी आदेश काढू शकते. बऱ्याच वेळा कंपनीला जे काही रिटर्न करायचे आहे म्हणजे कर्जरोख्यांचा जो निधी रिटर्न करायचा त्यावेळेस जर कंपनीकडे पुरेशी मालमत्ता नसेल तर अशा वेळेस विश्वस्तांना काय केलेलं आहे, त्या कर्जरोख्यांची काय केलेलं वाटप केले जाते आणि त्या NCLTशी ते संपर्क काय करते साधून ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे राबवली जाते. अँड लास्ट, नंबर 9, punishment for contraventions of provisions of the Companies Act. If the company fail to comply with any provision of the act, then the company and its offers shall be liable to pay fine or imprisonment or both prescribed in the act. 9 नंबर सांगले कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा. कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यास जेव्हा कंपनी अपयशी ठरते तेव्हा कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यात नमूद केलेल्या दोन्ही शिक्षेस पात्र ठरत असतात. बऱ्याच वेळा कंपनी जे काही ह्या आहेत जे काही नियम घालून दिले किंवा अटी आहेत त्या अटींची पालन होत नाही किंवा जे नियम आहेत ते नियम उल्लंघन केले जातात तर अशा वेळेस त्यांना जी शिक्षा दिली आहे मग तुरुंगवास असेल किंवा जो दंड आहे त्या
दंडाला किंवा तुरुंगवासाच्या शिक्षेला त्यांना सामोरे जावं लागतं. थँक्यू.